मित्रांनो, आता जी राज्यामध्ये जी मुख्यमंत्र्यांनी जी 75,000ची मेगा भरती घोषित केली आहे, त्याच्यामध्ये नगर परिषदेने सुद्धा आपल्या वॅकन्सी मॅट्रिक्स दिलं आहे. त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये 3238 जागांची पदे रिक्त आहेत. त्यांनी ते जिल्ह्यानुसार किती पदे आहेत ते दिली आहेत. आपण तेच बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये ही परीक्षा कोण घेणार आहे ते पण आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण जिल्ह्यानुसार तर आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला आपण बघूया राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदांचा मोठा आकडा समोर आला असून एकूण 3238 पदे रिक्त असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. या रिक्त पदांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याने चित्र आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार गट क मधील 2551 पदे, गट ड मधील 687 पदे रिक्त आहेत. विभागनिहाय पाहता औरंगाबाद विभागात सर्वाधिक 1198 पदे रिक्त असून त्यात गट क ची 631 पदे व गट ड ची 567 पदे आहेत. तसेच पुणे विभागात 442, अमरावती विभागात 467, नागपूर विभागात 440 आणि कोकण विभागात 200 पदे आहेत. तर नाशिक विभागात 411 पदे आहेत. आता आपण हे जिल्ह्यानुसार बघूया. मध्ये 449, नांदेडमध्ये 123, बीडमध्ये बघा 157, जळगावमध्ये बघा 124, यवतमाळमध्ये बघा 149, चंद्रपूरमध्ये 84, अमरावतीमध्ये 100, अकोलामध्ये 75, वाशिममध्ये 49, बुलढाणामध्ये 111, धुळेमध्ये बघा 29, अहमदनगरमध्ये बघा 132, नाशिकमध्ये 83, नंदुरबारमध्ये 124, औरंगाबादमध्ये 91, परभणीमध्ये बघा 76, जालनामध्ये बघा 71, पालघरमध्ये 51, रत्नागिरीमध्ये 35, ठाण्यामध्ये 36, रायगडमध्ये 49, सिंधुदुर्गमध्ये 29, कोल्हापूरमध्ये 43, सोलापूरमध्ये 95, सांगलीमध्ये 99, सातारामध्ये 121, पुण्यामध्ये 54, नागपूरमध्ये 129, वर्धामध्ये 82, भंडारामध्ये 43, गोंदियामध्ये 39, गडचिरोलीमध्ये 63, हिंगोलीमध्ये 51, लातूरमध्ये 70 असे लक्षणीय पदे दिसून येत आहेत. तर बघा मित्रांनो, ही मोठी एक भरती आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.